बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याला मार्गदर्शन करतील। नमस्कार। आदरणीय पवार साहेब, आत्ता ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे या भागातले लाडके आमदार संग्रामदादा थोपटे, दिनकर हरपळे, अतुल घरपाळे, अतुल पवार, जगन्नाथ बापू शेवाळे, भारतीताई शंकर मांडेकर, अमोल नलावडे, दिनकर सरपाळे, स्मिताताई राऊत, दशरथ शेणकर, दत्तात्रय जाधव, मंगेश कोडितकर, नंदाताई ठाकरे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदरणीय पवारसाहेब वेल्हा तालुक्यात 25 वर्षांनी आज आलेत आणि याला कारणीभूत 2 लोक आहेत। एक म्हणजे शंकर नाना, ते हट्टच सोडेना, आणि त्याच्यात तेल टाकणारे संग्रामदादा। मी संग्रामदादांना म्हणे नको, ते म्हणे नको, शंकर नाना आग्रह करतायत। नाना आणि नानाचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे, एकदा मनात घेतलं की ते सोडतच नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचा हाय पुरवण्यापेक्षा साहेब आलेले जास्त सोपं होतं। रोज मला 5 फोन त्यांचे यायचे की साहेब यायलाच पाहिजे, यायला। मी तर त्यांना सांगत होते, पंचवार्षीला आले होते, मला का वाटत होतं की साहेब 19 मध्ये येऊन गेले, पण सगळ्यांचंच म्हणणं आहे की ते 19 मध्ये नाही, ते मला असं वाटतं शेवटच्या यांच्या इलेक्शनला आले होते 99ला। तर त्या काळात ते वेल्ह्यामध्ये येऊन गेले आणि त्यानंतर खरंच वेल्हा शहर खूप बदललेलं आहे। मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की संग्रामदादा, तुम्ही आणि मी इथे आमदार झाल्यापासून, तुम्ही आमदार आणि मी खासदार झाल्यापासून काय काय आपण एकत्र या भागात करू शकलो। आपण एकत्र मिळून, सगळ्यांची मागणी होती, MSCBची बिल्डिंग झाली, त्याच्यानंतर पंचायत समितीची बिल्डिंग झाली, त्याच्यानंतर अप्रतिम असं पोलीस स्टेशन झालं, कोर्ट झालं, त्याच्यानंतर तोरणामध्ये लाईट आली, त्याच्यानंतर राजगड तोरणा दोन्ही ठिकाणी आज काम चाललंय। सईबाईंच्या समाधानी किती पैसे, समाधीला किती पैसे आले आता, काहीतरी 40 आलेत, पण महाविकास आघाडी 29 आत्ता आलेत, पण तो पूर्ण प्रोजेक्ट मला वाटतं उद्धव ठाकरे जी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या 350 कोटी रुपये, 350 कोटी रुपयाचा निधी त्या काळात उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री होते, रामराजे निंबाळकर त्या कमिटीचे अध्यक्ष होते, संग्रामदादा त्या कमिटीचे मेंबर होते, आणि 350 कोटी रुपये त्या भागासाठी त्या काळात, आता त्यातले पहिल्या टप्प्याचे पैसे आलेले आहेत। मला फक्त एक सांगायचं, बरीच भाषणं येतील, लोक जातील, पण एक लक्षात ठेवा, हा जो निधी आला होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, हे आपल्याला विसरून चालणार नाही, आणि त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे। ते काय फक्त एकटी मी किंवा एकटे संग्रामदादांनी नाही केलेलं, तुमच्या सगळ्यांचं तो निधी आणण्यात खूप मोठं योगदान आहे। आणि वेल्हे तालुक्यामध्ये दुसरं, आपण मला वाटतं मोठी मागणी आपल्याला पूर्ण करण्यात आली की वेल्हे तालुक्याचं नाव बदलायचं, त्याचं नाव राजगड ठेवायची अनेक वर्षाची इच्छा होती। आणि मगाच्या भाषणात आपण म्हणला मडेघाट, आता बुरुक नानांना मडेघाट म्हणलेलं चालत नाही, त्याचंही नामकरण त्यांनी केलेलं आहे, रवीर तानाजी मालुसुरे असं आपण त्याला नाव दिलेलं आहे। त्यामुळे हा सगळा जो इतिहास या भागातला आहे किंवा इथला जो स्वाभिमानी मावळा आहे, त्याच्या प्रत्येक आठवणीमध्ये एक खूप मोठा स्वाभिमान आहे। वेल्हे तालुका जरी लहान असला तरी इथले लोक प्रचंड कष्ट करणार आहेत। पुण्यामध्ये कुठेही गेलं तरी एखादा येऊन कोणीतरी म्हणतो की मी वेल्ह्याचा आहे, मी भोरचा आहे, आणि सगळ्यांचं एक घर इथे आणि एक घर पुणे शहरामध्ये, आणि पुणे शहरात राहिले तरी दर शनिवार रविवारी सगळे भोर आणि वेल्ह्याला पळतात। पुण्यात नाही भेटणार तुम्हाला, कारण का इथली अजूनही हवामान, आता संग्रामदादांच्या प्रयत्नातून अनेक वर्षात झालेले रस्ते, त्याच्यानंतर झालेली आपली जलजीवन मिशनच्या माध्यमातून झालेली आपली सगळी एक स्कीम नाही, जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची स्कीम आहे, 50% निधी हा केंद्र सरकार देतो आणि 50% महाराष्ट्र सरकार देतो, आणि 50% जेव्हा निधी दिला तेव्हाही महाविकास आघाडीचं सरकार होतं। आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना
की ज्यावेळी जल जीवन मिशनचा मोठा उपक्रम केला, बारामती लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी कुठल्या मतदारसंघात आला असेल तर तो भोर विधानसभामध्ये आलाय. हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोक म्हणतात की सत्तेमधला जो माणूस असेल त्याच्या विचाराचाच खासदार असला पाहिजे. मला प्रश्न पडतो, मी पण विरोधातली खासदार, संग्रामदादा विरोधातले आमदार, पण सगळ्यात जास्त निधी तर भोरमध्ये आला. त्याच्यामुळे सगळं सत्तेत असतानाच होतं असा काही लोकांचा गैरसमज आहे. तो मला आज खरं तर माझ्या भाषणात दूर करायचा आहे. कारण लोक म्हणतात की जर केंद्र सरकारच्याच विचाराचा जर खासदार असेल तरच विकास होतो. लांब कशाला जायचं, पुण्याचं बघू, सोलापूरचं बघू. सोलापूरमध्ये 10 दिवसातून एकदा पाणी येतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचा, जिल्हा परिषद त्यांची, कॉर्पोरेशन त्यांचं, आमदार त्यांचे, खासदार त्यांचे. काय मोठी क्रांती घडली हो सोलापूरमध्ये. त्याच्यापेक्षा 10 पटीने कामं बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. तशीच पुण्याची परिस्थिती. आपण सगळे पुण्यात राहता. मला खरं सांगा, पाण्याचा प्रश्न गेले 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता पुणे शहरात आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला. सगळीकडे जिथे आपले भोर वेल्ल्याचे लोक राहतात सगळीकडे टँकर आहे की नाही तुमच्या सोसायटीत टँकर? मग 24/24 तासात पाणी देऊ आम्ही 7 दिवस, असं भारतीय जनता पक्ष म्हणली होती. काय मोठं पुण्यात क्रांती घडली. पुण्यामध्ये एक मेट्रो आली, मेट्रो सोडून दुसरी कुठली, पुण्यातला कचरा वाढला, पुण्यातला ट्रॅफिक वाढला, पुण्यातलं पाणी कमी झालं. मग कॉर्पोरेशन त्यांचं, आमदार त्यांचे, खासदार त्यांचं. मग पुण्यात काय मोठं क्रांती दाखवली. मग त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही डेटा सगळा बघितला किंवा स्कीम्स बघितल्या तर मग बारामती लोकसभा मतदारसंघ हा मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला की जरी मी विरोधी पक्षातली खासदार असतील तर पुणे आणि सोलापूरपेक्षा निधी हा बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त आलेला आहे आणि जास्त निधी हा भोर तालुक्यातही आलेला आहे. त्याच्यामुळे निधी कसा आणायचा ना हे सगळ्यांनाच आलं पाहिजे. आणि महाविकास आघाडीच्या काळात खरंच आपल्या भागात चांगली कामं झाली. तेव्हा पक्ष एक होता. लोक विसरतात की पक्ष एक होता. 18 वर्ष आम्ही एकत्र एक संघटना म्हणून काम केलं. तेव्हा कुणालाच माझ्यातले गुण दिसले नाही. 6 महिन्यात असं काय झालंय काडीमोड झाल्यापासून की माझे जे गुण मी कधी ऐकलेच नाही तेच आजकाल ऐकायला मिळतात. 17.5 वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं. गुणा गोविंदाने चांगल्या पद्धतीने काम केलं. पण ठीक आहे, आता ते विरोधक आहे, त्यांना काहीच बोलायला नाही म्हणून ही टीका करतात, तेवढा तर त्यांचा अधिकार आहे. आणि मला तर नेहमी वाटतं विरोधक पण जरा दिलदार असावा. इथून आपण थोडी टीका करावी, तिथून त्यांनी थोडी टीका करावी. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या भोर वेल्हा मुळशी तालुक्यामध्ये संग्रामदादा आता शिवसेनेचे आपले सगळे सहकारी आहेत, वंचितचे आपले सगळे, आणि आम आदमी पार्टी या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या भागामध्ये अतिशय चांगलं काम झालेलं आहे, विकास झालेला आहे. आणि आणखीन आपल्याला खूप करायचं आहे ह्याची जाणीव मला आहे. आपलं पोलीस स्टेशन तर जे झालंय ना तर ते ह्या राज्यातलं सगळ्यात उत्तम असेल. अतिशय अप्रतिम आपण पोलीस स्टेशन. आणि त्याच्यात सगळ्यांचे, मी म्हणत नाही मी केलं, मी म्हणते आपण केलं. मी कधीच म्हणत नाही, मी माझ्या खिशातले पैसे घालत नाही त्याच्यात. सगळ्यांनी मिळून करत असतं, सगळ्यांचं मार्गदर्शन त्याच्यात असतं. आणि आपल्या ज्या वास्तूबद्दल संग्रामदादा म्हणाले की आपली प्रशासकीय इमारत ती सगळ्यांनाच माहिती आहे काय कारण आहे, इथे करायचं तिथे करायचं, पण त्याचाही निधी हा झालेला आहे. त्याच्यामुळे तीही आपल्याला पुढच्या वर्षभरात प्रशासकीय इमारत झालेली दिसेल. ती काय फारशी अडचण येणार नाही. पण हा तालुका मला स्वतःला अतिशय प्रिय. सगळ्यात चांगला तांदूळ आपल्या भागात कुठे होत असेल तर तो तुमच्या आणि माझ्या वेल्ह्यामध्ये होतो. आज छायाताई आहेत का नाही, दिसलं ना मला, आहेत छायाताई इथे उपस्थित आहेत. सगळ्यात चांगला इथे महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. छायाताई हातसडीचा अतिशय चांगला तांदूळ इथे विकतात आणि बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम छायाताईंनी उभं केलंय. आणि ते फक्त वेल्ह्यापुरतं नाही पण मुंबई पुण्यापर्यंत रिलायन्सची जी मोठी दुकानं आहेत तिथे वेल्ह्याचा तांदूळ हा बचत गटाच्या माध्यमातून विकला जातो. ही आमच्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनाही तेही काम आणखीन पुढे कसं वाढवता येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मला मतदान तुम्ही का करावं, बुरुक नाना असं म्हणाले.
तुम्ही माझं काम, माझं संसदेतलं काम बघून मला मतदान करावं. आणि हे जे सरकार आज आहे ते शेतकरी विरोध आहे, म्हणून आपल्याला ही मोठी लढाई आहे. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही. मी कधी वैयक्तिक कुणावर टीका केली नाही आणि कधी करणारी नाही. पण माझी लढाई त्यांच्याबरोबर का आहे? कारण का ते दुधाला हमी भाव देत नाही. मगाच्या भाषणामध्ये म्हणाले की दुधाला हमी भाव मिळत नाही. ही गोष्ट खरी आहे. मी जिथे जिथे जाते तिथे प्रत्येक जण मला म्हणतो की ताई आमच्या दुधाला हमी भाव मिळत नाही, आम्हाला परवडत नाही. मी राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टीचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय प्रस्ताव केला आणि महाविकास आघाडीमध्ये, आणि त्यांनी अशी मागणी केली की जे GST आहे, जो शेतीमाल किंवा शेतीच्या कुठल्याही अवजारावर असेल, तो आपलं सरकार आणल्यावर आपल्याला 0 GST करायचा आहे. आणि तो एक मोठा कार्यक्रम आपल्याला त्यापुढे घ्यायचा आहे. सरसकट कर्जमाफी झाली. या देशामध्ये इतिहासात एकदाच सरसकट कर्जमाफी झाली आहे, 70,000 कोटी रुपयाची, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. आता लोक म्हणतात की ती चांगली नाही झाली. त्याच्यानंतरची जी भारतीय जनता पक्षाने केली ती झाली. ही बातमी चुकीची आहे. संग्रामदादा स्वतः बँकेत आहेत. PDCC बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारा की जी काँग्रेस राष्ट्रवादीने केलेली सरसकट कर्जमाफी ती खरंच सरसकट होती. दुसऱ्यांदा जी होती केली या भारतीय जनता पक्षाने ती फसवी होती. आता म्हणे गावात चर्चा आहे, ते येणार आहेत, ते येतील, नको नको ते सांगून जातील, पण त्यांना शेतकऱ्यांचा आणि या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा खरंच काही संबंध नाही. दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कपासाला भाव नाही. निर्यात आणि आयात कधी करायचं हे तर त्यांना धोरणच कळत नाही. कांदा पिकवणारा शेतकरी हा अडचणीत येईल हे गेले 8 महिने मी म्हणते, पण एकदाही पियुष गोयल साहेबांनी माझं ऐकलं नाही आणि कुजत राहिला कांदा. पाकिस्ताननी त्याच्यात पैसे कमवले, पण भारताच्या शेतकऱ्याला या केंद्र सरकारने निर्यात करू दिला नाही. आणि आत्ता काहीतरी नियम आणलाय, पण आता आपल्याकडे कांदाच राहिला नाही. आणि त्यानंतर परत ती पण फसवीच निघाली. त्याच्यामुळे हे 10 वर्ष केंद्र सरकार आल्यामुळे तुमच्या माझ्या पदरात काय पडलं? तुम्ही मला विचार करून सांगा की आपण जर हिशोब केला, थोपटे साहेबांपासूनचा हिशोब घेऊ, हा काँग्रेसचा विचार आणि भारतीय जनता पक्षाचा विचार. मला खरं सांगा की वेल्ल्यामध्ये वीज कोणी आणली? काँग्रेसने आणली का भारतीय जनता पक्षाने आणली? शाळा कोणी काढल्या? कॉलेज कोणी काढलं? हे इथलं पण कॉलेज आहे ना, ते काँग्रेसच्याच काळातले. त्यानंतर साखर कारखाने कोणी काढले? बँक कोणी काढली? अंगणवाडी कोणी केली? इथलं पोलीस स्टेशन कुणाच्या काळात झालं? पंचायत समिती, MSCB कुणाच्या काळात झालं? जर सगळंच काँग्रेसच्या काळात झाले, मग 10 वर्षात आपल्या पदरात काय पडलं? महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. बघा आता ते सगळे म्हणतात BJP वाल्यांची सगळी मुलं काँग्रेसच्याच विचाराच्या संस्थेत पडतात. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही एक मागणी केली की इंजिनिअरिंग आणि कुठलं कॉलेज पाहिजे तुम्हाला? मेडिकलचं कॉलेज. मला असं वाटतं इंजिनिअरिंग कॉलेज अतिशय चांगलं थोपटे साहेबांनी भोरला काढलेलं आहे. पण ह्या सगळ्याचा एरियाचा असे ठिकाण बघू, कारण आपली मुलं शिकायला पण फार सिम्बायसिसला जातात. म्हणजे आपल्या मतदारसंघात भोर, वेल्हा, मुळशी हा एक खूप मोठा मतदारसंघ खरं तर संग्रामदादा आहे. मुळशीला आणि भोरला हे सगळं करू शकलो, पण वेल्ह्यामध्ये शाळा इंजिनिअरिंग कॉलेजला आता फार डिमांड नाही राहिला. तर असं काहीतरी चांगलं कॉलेज करू ज्याच्यातून पर्यटन कसं वाढेल आणि त्यातून इथे राहून आपल्या मुलांना हाताला काम कसं मिळेल, त्या पद्धतीचं कॉलेज काढू. हे सगळे गड, मी तर हे सगळे गड अखंड या सगळ्यांच्या मदतीने चढत असते. आम्ही खूप म्हणजे गेल्या 15 वर्षात अनेक वेळा गड चढलो, तिथे पावसात भिजलो, तिथे एवढा आम्ही आनंद सगळ्यांनी एक संघटना म्हणून घेतलेला आहे खरं तर. आणि प्रेमाचं आपलं जे नातं आहे त्याच्यात आपल्याला पुढच्या 5 वर्षात पाणी आणि पर्यटन आणि नवीन जे 1-2 मोठे रस्ते आपल्याला करायचे आहेत, त्या कामासाठी संग्रामदादा आणि मी कटिबद्ध आहोत. आपण अनेक वेळा 3 वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून दिलं. यावेळीच माझं चिन्ह बदललंय. मी पक्ष नाही बदलला. सगळ्यांना माहिती आहे काय झालं. आणि टीव्हीवर तर ऐकून ऐकून कंटाळला पण असाल. हे फक्त मीडियावाले कसे कंटाळले नाहीत मला कळत नाही. रोज तेच तेच प्रश्न विचारतात.
मी तर त्यांना सांगते, अहो मी तर त्या पुराण्या कथामध्ये नाही जगत, मी वास्तवतेत जगते. तुम्ही मला आजचा विचारा, दुष्काळाबद्दल विचारा, महागाईबद्दल विचारा, बेरोजगारीबद्दल. आता 5, 10, 20 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यातून माझ्या दुधाचा भाव प्रश्न सुटणार आहे का तुम्हाला हमी भाव मिळणार आहे? कुठला प्रश्न सुटणार आहे? त्यांना बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचारावर उत्तरच देत नाहीयेत, म्हणून ते 10-20 वर्षाच्या कथा सांगतात आपल्याला. त्यामुळे आज आपल्याला हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. आणि चिन्ह बदललं आणि पांडुरंगाने काय माझ्या पत्रात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न घरात असतं, शुभ कार्य असतं, तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा आपण तोरणा किल्ल्याला जातो तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा आपण नवीन इथलं MSCBचं ऑफिस केलं तेव्हा तुतारी वाजली. जेव्हा कुस्तीच्या आखाड्यासाठी इथे येतो तेव्हा तुतारी वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. आणि त्याच्यामुळे संग्राम दादा म्हणले तसं माझं नंबर 3 ला आहे. 3 अशी आहेत पॅनल, त्याच्यातल्या पहिल्यामध्ये तिसरं आहे. फार सोपं आहे. संग्राम 3, अनंत 3, थोपटे 3, सुप्रिया 3, शरद पवार, काँग्रेस, मशाल, आदित्य ठाकरे, तुतारी. अजून काही सूचना? संतोष 3, उद्धव, सोनिया, राहुल. झालं ना? अजून 3 आहेत पण ते नाही घेणार आज. पण 3 नंबरचं पटड आहे. 3 नंबरला जा, आता हे सगळं लक्षात ठेवा तिथे आठवताना. 1, 2, 3 ते 3. सुप्रिया सुळे. थोडक्यात मी फार माझं नाव लांबीम करत बसले नाही, मी फक्त माझं नाव चाललंय. मी माझं नाव का टाकलंय? कारण का लोकसभेत मी बोलणार आहे, त्याच्यामुळे सुप्रिया सुळे एवढंच माझं नाव आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुळे. माझा आजचा फोटो टाकलाय, 5 वर्षापूर्वीचा नाही पाठवलाय. तुम्ही म्हणाले ताई आता दिसत नाही अशी, जशी आज दिसते तसाच फोटो टाकलाय. त्याच्या शेजारी तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्या शेजारी बटन. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बटन म्हणजे विकासाला मत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात मत. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे तुमच्या दुधाच्या भावाला मत, तुमच्या कांद्याच्या भावाला मत. त्याच्यामुळे जर आपल्या भागाला पारदर्शकपणे आपल्याला पुढे काम करायचंय, आपला विकासाची ही जी गंगा, जी संग्रामदादा, थोपटे साहेब, आदरणीय पवार साहेब आणि सगळे ज्यांनी असंख्य सहकार्याने अनेक वर्ष एकत्र काम केलं, ते जबाबदारी आपल्याला पुढे न्यायची असेल तर विनम्र विनंती करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.